तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अनुसूचित जातींच्या आरक्षणामध्ये प्रस्तावित उपवर्गीकरणाच्या विरोधात जळगाव जामोद येथे सोमवारी अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली भव्य विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले। या मोर्चामध्ये जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील विविध समाज बांधवांसह 1,500हून अधिक महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले। मोर्चाची सुरुवात भीमनगर येथून झाली। शहरातील प्रमुख मार्गावरून घोषणाबाजी करत आंदोलकांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय गाठले। त्यानंतर मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या नावे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले। कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांच्या नेतृत्वाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। संघर्ष समितीने निवेदनात नमूद केले आहे की भारतीय संविधानाने अनुसूचित जातींना दिलेल्या एकत्रित आरक्षणामध्ये अ, ब, क, ड अशा स्वरूपाचे उपवर्गीकरण करण्याचा प्रयत्न हा संविधानाच्या मूळ उद्देशाला बाधा पोहोचवणारा आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुसूचित जातींच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय उन्नतीसाठी एकत्रित आरक्षणाची तरतूद केली असून उपवर्गीकरणामुळे समाजात तेढ निर्माण होऊन सामाजिक ऐक्याला धक्का बसू शकतो अशी भूमिका आंदोलकांनी मांडली। यावेळी आंदोलकांनी महाराष्ट्र शासनाने माजी न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या एक सदस्यीय आयोगाचा अहवाल तात्काळ सार्वजनिक करावा, उपवर्गीकरणाची प्रक्रिया रद्द करावी तसेच आयोग बरखास्त करावा अशी मागणी केली। या विराट मोर्चात उत्तम वानखडे, ज्ञानदेव इंगळे, सुनील बोदडे, विजय तांदळे, शिवहरी रोजतकार, श्रीराम भिडे, विजय वानखडे, राहुल तायडे, सिद्धार्थ हेलोडे, संतोष वानखडे, रोशन तायडे, विजयकुमार तायडे, रतन नाईक, मंगल डोंगरदिवे, देवाभाऊ दामोदर, जगदीश हातेकर, प्रशांत अवसरमोल, संतोष पवार, बाबूराव तायडे यांच्यासह संघर्ष समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध अनुसूचित जातीतील शेकडो समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता प्रतिनिधी ज्ञानदेव राजनकर, जळगाव। महाराष्ट्रातील जाती समाजाची जातीनिहाय सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीचा व्यापक सर्वेक्षण करून त्याचा अहवाल जाहीर करण्यात यावा। या अहवालाच्या आधारे अनुसूचित जातीसाठी शासकीय, निमशासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सर्व अनुशेष 100% तात्काळ भरण्यात यावा। अनुसूचित जाती विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, वसतिगृहे, कौशल्य व विकास योजना, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तसेच उच्च शिक्षणाच्या सुविधा वाढवून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष उपाययोजना करण्यात याव्या। या 5 मागण्या घेऊन आपला हा आजचा मोर्चा आहे। असो, शासनाला आपल्या सर्वांच्या माध्यमातून सगळ्या घाट शासनाने जो मांडलेला आहे तो शासनाने तात्काळ रद्द करावा अशी आपल्या सर्वांची या ठिकाणी शासनाला विनंती राहणार आहोत। आपल्याला जयघोष करायचा आहे। भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। धन्यवाद। जय भीम, जय रविदास।